संघटनेचा एसटी कर्मचारी एकजुटीचा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या एसटी कर्मचाऱ्यांचं शासनात विलीनीकरण। महाराष्ट्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे ते हाणून पाडण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। मात्र एसटी कर्मचाऱ्यांना जे वेतन कमी आहे, त्यांच्या मागण्या रास्त आहे, त्यांना शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे। त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून ज्या सवलती मिळाल्या पाहिजेत त्या मिळायला हवेत त्यांना। आज आमचं रस्ते सरगाव पूर्णपणे बंद केलं असून आज शेतकरी व कर्मचारी त्याचप्रमाणे सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना एसटी कर्मचाऱ्यांना आज पाठिंबा व्यक्त केलेला आहे। त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा असे आम्ही सरकारला इशारा देतो। जर सरकारने या मागण्यांचा लवकर विचार नाही केला तर कर्मचाऱ्यांबरोबर ग्रामस्थ नागरिकही मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला रस्ता रोको किंवा अन्य इतर मार्ग अवलंबतील त्याचं सरकारने दखल घ्यावी। त्यांचं निलंबन का करीत आहे, काय महत्वाचं काय कारण आहे, काय चुका केल्या, काय गुन्हे केले त्यांनी, याची दखल कोणी घेतली का? शासन विचारित नाही, परिवहन मंत्री विचारित नाही, मग या जनतेनं करायचं काय? या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, तरी सरकारला अजूनही त्याची जाग आलेली नाही किंवा त्यांनी दखल घेतली नाही। म्हणून या गावामधील सर्व व्यापारी असोसिएशन त्याचप्रमाणे गावकरी पूर्ण गाव बंद ठेवून, दुकान बंद ठेवून या एसटी कर्मचाऱ्यांना गावाच्या वतीने व व्यापारी असोसिएशनच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। आणि गरज पडली तर या ठिकाणी गावकरी रास्ता रोको किंवा अनेक इतर मार्गांचा अवलंब करून या एसटी कर्मचारी यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत। कोण म्हणतं मिळणार नाही, कोण म्हणतं मिळणार नाही।